भुसावळ तहसील कार्यालयामधील स्ट्रॉंग रूम, तिथे निवडणूक साहित्य ठेवलेलं त्याचं गोडाऊन होतं. तिथे ते पत्रे बदलवण्याचं काम काही दिवसापूर्वी PWDच्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं आणि त्याचे पत्रे चोरी गेलं किंवा विकले संगनमत करून ही मला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती. आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी बातमी प्रकाशित झाली. त्या अनुषंगाने हे बघा, आज तुम्हाला दिसतं इथे समोर या दुय्यम भुसावळ दुय्यम कारागृह प्रारंभ इथे यांनी ते पत्रे आणून ठेवले. या दोन्ही गाड्या इथे उभ्या आहेत. हे बघा, हे पत्रे इथं मागे तुम्ही बघाल माझ्या ते पत्राचं पूर्ण हे दिसतं आहे तुम्हाला. त्याच्या अनुषंगाने यांनी ते की बुवा आम्ही इथं ठेवलेले नाही, आम्ही तिकडे ठेवलेले आहे असं म्हणून तिथे कलेक्टर साहेबांची दिशाभूल केली. परंतु हे पत्रे आत्ता जस्ट आणलेले आहे बघा तुम्ही. परंतु तहसीलदार मॅडमचं म्हणे आज कोर्ट चालू होता, मला भेट झाली नाही. त्याच्यानंतर मी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेलो होतो. काढलं ते तिथल्या तिथं ठेवलं जातं. हे दुय्यम निबंधकातील पत्रे आहेत आणि हे पत्रे आपल्या तहसीलमधून आणून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या याच्यात ठेवल्या जातात. ते तिथे का ठेवल्या गेले नाही याच्या अगोदर तिथे पत्र ठेवलेले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने मी चौकशी तक्रार केली. तक्रारीला घाबरून यांनी सगळे पत्रे इथं जागेवर आणून, मला माहिती होती की संबंधित त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ते पत्रे विकलेले होते. की जिथे होते गार्डनमध्ये तिथून ते पत्रे गायब झाले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मला गोपनीय माहिती मिळाली की ते पत्रे कोणीतरी यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विकले होते. शासकीय कुठल्या वस्तू असली तर ती शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्या घरी न ठेवता ती प्रत्येकाच्या आपल्या ऑफिसच्या आतच ठेवली गेली पाहिजे. आता हे जर तुम्ही आता CCTV फुटेज जामनेर रोडवरून तिथपर्यंत बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे पत्रे जामनेर रोडवरून आलेले आहे. साधारणतः कमीत कमी 700-800 पत्र आहेत. इथे फक्त हे 100-150 पत्र आणलेले आहे. तहसीलदार मॅडमने ज्यांनी विक्री केली, ज्यांनी खरेदी केली त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे.